मला मिळालेच पाहिजे, घरकुल आम्हाला मिळालेच पाहिजे। सर्वांसाठी घरे 2022 या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सर्वांसाठी घरे 2022 या कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। सर्वांसाठी घरे ही मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। सर्वांसाठी घरे 2022 या धोरणाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। 500 चौरस फूट जागा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। 500 चौरस फूट जागा आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची। तुम्ही घरकुलांसाठी आंदोलन करताय। मी जळगाव जिल्हा अध्यक्ष ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीमार्फत आणि महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियनच्या संघटनेमार्फत आम्ही गेल्या 5 वर्षापासून गरिबांसाठी जी शासकीय योजना राबवली जाते, सर्वांसाठी घरं 2022 हे जे शासन निर्णय होतं, या शासन निर्णयामध्ये आदेश दिलेला होता की जे लोक शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहे ह्या लोकांना निवासी प्रयोजनासाठी 500 चौरस फूट जागा मोजून द्यावी, यासाठी आमचा हा प्रयत्न होता। आणि गेल्या 4 ते 5 वर्षाच्या आंदोलनामध्ये 152 प्रकारचे निवेदनं आपण सरकारपर्यंत पाठवले आहेत। तर या आंदोलनामधून फक्त आम्हाला आश्वासितच फक्त सांगितलं गेलं आहे, पण ॲक्च्युअल काही कारवाई झालेली नाही आहे। हे सगळे आजसुद्धा ममुराबाद विटनेर या गावाचे कार्यकर्ते नागरिक आहेत, सर्व शेतमजूर आहेत। तर मागणी एकच होती की ह्या लोकांना त्यांचं हक्काचं घर मिळालं पाहिजे, यासाठी प्रांत साहेबांनी आम्हाला आजची वेळ दिली होती। तर त्या वेळेमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की अहवाल रिपोर्ट तयार करून आमच्याकडे सादर करा आणि मग शक्तिप्रदत्त समितीची वेळ घेतलेली आणि त्याच्यामध्ये निकाल लागला गेला असं त्यांनी आम्हाला आता फक्त तोंडी आश्वासन दिलेलं आहे। किती नागरिकांचा प्रश्न प्रलंबित आहे घरकुलांचा? आता आजसुद्धामधून 130 आहे, ममुराबादमधून 180 आहे। तब्बल संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हा प्रश्न आहे की सर्वांसाठी घरं 2022 हा जो शासन निर्णय होता, या शासन निर्णयामध्ये सर्व कारवाई तरतुदी असल्यावरसुद्धा ग्राम विकास मंत्री ह्या लेवलवरून वेबसाईट संपूर्णपणे आत्तापर्यंत 3 वर्षापासून बंद ठेवण्यात आलेली आहे आणि ती वेबसाईट बंद असल्यामुळे ह्या लाभार्थ्यांना लाभ मिळूच शकत नाही आहे। तर आमची मागणी अशी होती की ती वेबसाईट पूर्ववत सुरू करावी। ती वेबसाईट सुरू झाल्यावर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातल्या गरीब शेतमजुरांचा प्रश्न हा सुटून जाईल आणि या लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळेल, यासाठी आमचा लढा हा सुरू होता। नाव सांगा आपलं। मी विनोदा डाडके, जळगाव जिल्हा अध्यक्ष, ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती, जळगाव।